जय हिंद फ्रेंड मित्रांनो, IBPS द्वारा कंडक्ट केल्या जाणाऱ्या सरळ सेवांचा अभ्यास करत असाल तर पेपर चारताना तुम्हाला या प्रकारचे प्रश्न दिसले असतील की या शब्दातील अक्षरांना एकदाच वापरून किती नवीन शब्द बनवता येतील. किंवा मित्रांनो, असे प्रश्न पाहिले असतील तुम्ही 2, 3, 4, 5, 7 या अंकांना एकदाच वापरून 4 अंकी संख्या बनवल्या तर किती बनतील. किंवा या संख्येतील अंकांना एकदाच वापरून 3 अंकी 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती बनतील. मित्रांनो, तुम्ही असे प्रश्न पाहिले असतील की एका समारंभात 11 व्यक्ती आहेत, सर्व एकमेकांना शेकहँड करत असतील तर एकूण शेकहँडची संख्या किती असेल. किंवा बऱ्याचदा मित्रांनो एक प्रश्न विचारला जातो, एका प्रतलामध्ये 11 पॉईंट्स आहेत, 11 बिंदू आहेत, हे सर्व बिंदू एकमेकांना जोडून किती त्रिकोण काढता येतील, त्या त्रिकोणांची संख्या सांगा. तर हे सर्व जे प्रश्न आहेत मित्रांनो, हा ॲडव्हान्स मॅथचा भाग आहे, ज्याला गणितामध्ये परम्युटेशन असं म्हटलं जाते. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला परम्युटेशन हा भाग समजून घ्यायचा असेल. मित्रांनो, जर तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल तर आपल्या ॲपवर, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, एक सुंदर असा कोर्स मी डिझाईन केला आहे, निश्चितपणे बघा. मित्रांनो, बघूया की हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा. आपल्याला दिला आहे, इनहेल या शब्दातील अक्षरांना एकदाच वापरून किती नवीन शब्द बनवता येतील. एकदम सोप्या पद्धतीने चुटकी सरशी कसं सॉल्व्ह करायचं विदाऊट युजिंग एनी फॉर्म्युला ते समजून घ्या. मित्रांनो, इनहेल या शब्दात किती अक्षरं आहेत पहिले ते मोजून घ्यायचे आणि आपल्याला किती अक्षरी शब्द बनवायचे आहेत तेवढे बॉक्स या ठिकाणी काढायचे. इनहेल या शब्दात 1 2 3 4 5 6 अक्षरं आहेत आणि प्रत्येक अक्षराचा आपल्याला वापर करून यापासून 6 अक्षरी नवीन शब्द बनवायचा असेल तर मित्रांनो 6 बॉक्स काढून घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि 6. आता लक्षात घ्या, या पहिल्या बॉक्समध्ये 1 2 3 4 5 6 या 6 पैकी कोणतं तरी एक अल्फाबेट येऊ शकते, म्हणजे इथे ठेवण्यासाठी 6 अक्षरांची अवेलेबिलिटी आहे. आता मित्रांनो, 6 पैकी एक या ठिकाणी बसला तर या बॉक्समध्ये ठेवण्यासाठी आपल्याकडे 5 अक्षर असतील, या बॉक्समध्ये ठेवण्यासाठी 4 असतील, इथे ठेवण्यासाठी 3 असतील, इथे ठेवण्यासाठी 2 असतील आणि इथे ठेवण्यासाठी 1 अक्षर उपलब्ध असेल. तर मित्रांनो, उपलब्धता चेक करायची, सिंपली आलेल्या अंकांचा गुणाकार करायचा, म्हणजे आपल्याला आपलं आन्सर मिळेल. चेक करा. 6 पंच 30, 3 चूक 12, 12 36 आणि 36 दोन्ही मित्रांनो 72, म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असलं पाहिजे 120. IBPS क्लरिकलच्या एक्झाममध्ये आलेला हा प्रश्न आहे. विदाऊट युजिंग एनी फॉर्म्युला, कोणत्याही फॉर्म्युल्याचा वापर न करता चुटकी सरशी एका ट्रिकने मित्रांनो आपण हे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. हाच नाही, इथून समोर मी जवळपास 10 प्रश्नांचे एक्सप्लेनेशन देईल आणि प्रत्येक प्रश्न यांसारख्याच ट्रिकने मी तुम्हाला समजून सांगेल. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. पुढला प्रश्न बघूया. बघा, आपल्याला दिला आहे 3 4 5 6 7 या अंकांपैकी एकाच वेळी कोणतेही 4 अंक एकदाच वापरून किती 4 अंकी संख्या बनवता येतील. 2.5 मार्काला विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. मित्रांनो, पहिले रिक्वायरमेंट लक्षात घ्या की आपल्याला किती अंकी संख्या बनवायची आहे. आपल्याला 4 अंकी संख्या बनवायची आहे, म्हणून या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सुरुवातीला 4 बॉक्स बनवायचे. 1 2 3 आणि 4 हे 4 बॉक्स बनवले. आता मित्रांनो, एका एका बॉक्समध्ये किती अंकांची अवेलेबिलिटी आहे ती लिहा. जसं पहिल्या बॉक्समध्ये ठेवण्यासाठी 1 2 3 4 5 पाचही अंक आपल्याकडे उपलब्ध आहेत. 5 पैकी एक अंक या ठिकाणी गेला तर या बॉक्समध्ये आपण 4 अंक ठेवू शकतो. 4 पैकी एक या ठिकाणी पुट केला तर इथे ठेवण्यासाठी 3 अंक असतील. 3 पैकी एक इथे पुट ठेवला तर इथे ठेवण्यासाठी मित्रांनो 2 अंक अवेलेबल असतील. बस यांचा गुणाकार करूया. 4 पंच 20, 20 त्रिक 60 आणि 60 दोन्ही 120, म्हणजे मित्रांनो यांच्यापासून जर आपण संख्या बनवल्या तर 120 संख्या बनतील. या संख्या मित्रांनो बनवून पाहणेही शक्य नसेल. तुम्ही जर बनवायचा प्रयत्न केला तर हार्डली 1 किंवा 2 तुम्ही बनवू शकाल. फॉर एक्झाम्पल, 4 अंकी संख्या बनवायची आहे तर मी एक बनवून दाखवतो. पहा, 3 4 5 6 7 3456. आणखीन बनवली तर 5634. तुम्हाला मित्रांनो 5633 अशी बनवता येणार नाही, कारण या ठिकाणी 3 ला तुम्ही परत परत पुन्हा यूज केला आहे, ते नाही चालणार. एकदाच वापरायचं असेल तर या पद्धतीने संख्या बनवल्या तर किती बनल्या पाहिजे, 120 संख्या बनल्या पाहिजे. सिंपल आहे ट्रिक, आहे ना. तर मित्रांनो, आणखीन प्रॅक्टिस करूया, म्हणजे ही ट्रिक आपण पक्की करता येईल आपल्याला. ठीक आहे. आर्मर या शब्दातील अक्षरांना केवळ एकदाच वापरून किती नवीन शब्द बनवता येतील.
बस तुमच्या माइंडमध्ये फिक्स आहे. सर इथे आपल्याला त्याने किती अक्षरी शब्द बनवायचं ते दिलं नाहीये, म्हणजे 4 अक्षरी घ्या 5 अक्षरी घ्या असं जर दिले नसेल तर मित्रांनो जेवढे अक्षर आहेत त्या सर्व अक्षरांचा आपल्याला वापर करायचा असेल. जसं 1 2 3 4 5 6 म्हणून सर या ठिकाणी 6 बॉक्स बनवा असं तुमच्या डोक्यामध्ये सुरू असेल. बट एक सर्वात महत्वाची बाब, या शब्दातील अक्षरांना एकदाच वापरायचं आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो आर जो अल्फाबेट आहे तो 2 वेळा आलेला आहे. मग काही विद्यार्थी विचार करतील सर 6 न घेता 5च बॉक्स बनवा. मग मित्रांनो 5 बॉक्स जर बनवलं तर तुम्ही कोणता आर घेतला, नेमका हा घेतला की हा घेतला? सर दोन्ही तर सारखेच आहे. नाही, दोन्ही सारखे नाही आहे, ठीक आहे ना. क्रम बदलला तर मित्रांनो नवीन नवीन रिझल्ट आपल्याला या ठिकाणी मिळतात. परम्युटेशनच्या आपण म्हणूया की वैशिष्ट्य आहे परम्युटेशनच्या प्रश्नांचं. जर तुम्ही क्रम बदलवला तर तुम्हाला या ठिकाणी काय मिळतात? नवीन रिझल्ट्स मिळतात, ठीक आहे ना. तर मित्रांनो या प्रश्नाला असं सॉल्व्ह केलं जात नाही. मागचा जो पहिला प्रश्न आहे इनहेल, या शब्दात मित्रांनो काही रिपीट होत नव्हतं म्हणून आपण प्रत्येक अल्फाबेट त्या ठिकाणी यूज केला आणि 6 अल्फाबेट होते म्हणून आपण 6 अल्फाबेटचाच शब्द या ठिकाणी बनवला. परंतु या ठिकाणी मित्रांनो आर हा शब्द रिपीट होताना दिसतो आहे. जर एखाद्या शब्दामध्ये एखादं अल्फाबेट रिपीट होत असेल तर काय करायचं? तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, इथे लिहायचं टोटल परम्युटेशन. टोटल परम्युटेशन किंवा टोटल अरेंजमेंट इज इक्वल टू, इथे सॉल्व करायचं n फॅक्टोरियल अपॉन जे काही रिपीट होत असतील ते रिपीट झालेले फॅक्टोरियल. सर अब ये फॅक्टोरियल क्या आ गया नया, है ना? तर सोपी आहे मित्रांनो, एका मिनिटात समजून जाईल. पहा फॅक्टोरियल म्हणजे काय, फक्त गणितापुरतं मर्यादित राहा. 5 फॅक्टोरियलचा अर्थ होतो 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1. म्हणजे फॅक्टोरियल मध्ये जी ही संख्या दिली असेल तिथून मागे 1 पर्यंत सर्व संख्यांचा गुणाकार करत जावा, हे झालं फॅक्टोरियल. फॉर एक्झाम्पल 3 फॅक्टोरियलचा अर्थ होईल 3 गुणिला 2 गुणिला 1. सिंपल आहे ना, एकदम इझी कन्सेप्ट आहे. फक्त एक बाब लक्षात ठेवा, 0 फॅक्टोरियलचा अर्थ होतो मित्रांनो 1, नाही तर सर 0 फॅक्टोरियल म्हणजे 0, त्याचा अर्थ 1 होतो, ठीक आहे ना. बरं सर आता कसं सॉल्व्ह करायचं? n म्हणजे काय, हे रिपीट म्हणजे काय? तर मित्रांनो n म्हणजे टोटल अल्फाबेट मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 6 अल्फाबेट आहेत म्हणून वर लिहायचं 6 फॅक्टोरियल आहे ना, आणि जेवढेही रिपीट होत असतील तेवढे फॅक्टोरियल खाली घ्या. जसं आर सर 2 वेळा रिपीट झाला म्हणून त्याचे 2 फॅक्टोरियल या ठिकाणी घ्यायचे. जर मित्रांनो ए जर 2 वेळा रिपीट असता तर त्याचेही 2 फॅक्टोरियल गुणाकारात आपण खाली ऍडजस्ट केले असते. परंतु ठीक आहे, सध्या तरी आपल्याला आर हाच रिपीट होताना दिसतोय म्हणून आपण त्याचे 2 फॅक्टोरियल या ठिकाणी घेतले. कंटिन्यू करूया. 6 फॅक्टोरियल म्हणजे 6 गुणिला 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 घेण्याची गरज नाही, कारण 1 ने कोणालाही गुणलं तर उत्तर शेवटी काय येईल तेच येईल. 2 फॅक्टोरियलचा अर्थ आहे मित्रांनो 2 गुणिला 1 म्हणजे 2. हे 2 आणि 2 कट झाले तर आपल्याला आन्सर मिळाला पाहिजे 6 पंच 30, 3 चूक 12 आणि 12 त्रिक 36. म्हणजे मित्रांनो करेक्ट आन्सर जे आहे 6 पंच 30, 3 चूक 12 आणि 12 त्रिक 36. सो करेक्ट आन्सर मित्रांनो याचं असलं पाहिजे 360. सिंपल आहे, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करता येतील. पुढला प्रश्न आहे परत IBPSच्या POच्या एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे. सोपी आहे. काय म्हणतोय बघा, एका 7 अंकी टेलिफोन नंबरचे सर्व अंक भिन्न आहेत. उजव्या व डाव्या कडेला अनुक्रमे 5 व 6 हे अंक असतील तर असे किती टेलिफोन नंबर असू शकतात? सिंपल मित्रांनो, रिक्वायरमेंट लक्षात घ्या. किती अंकी टेलिफोन नंबर आहे? 7 अंकी आहे. मग या ठिकाणी आपण जो बॉक्स काढणार आहे त्या बॉक्समध्ये आपल्याला 7 अंक बसतील असे बॉक्स घ्यायचे. तर 1 2 3 4 5 6 आणि 7. मित्रांनो त्याने दिलेल्या माहितीनुसार उजव्या कडेला 5 हा अंक असला पाहिजे म्हणून इथे 5 ला फिक्स करा. डाव्या कडेला 6 हा अंक असला पाहिजे म्हणून इथे 6 फिक्स करा. बघा किती व्हेरिएशन असू शकते. काही का असे ना, आपली मेथड पक्की आहे. मेथड बरोबर लावायची आणि परफेक्ट आन्सर काढायचं. मित्रांनो एकूण आपल्याला दिलेले अंक किती आहेत? 7 आहेत. 7 अंकी आहेत. 7 पैकी 2 अंक 5 आणि 6 हे एक्स्ट्रीम एंडला फिक्स झाले. तर 7 मधून 2 गेले मित्रांनो, उरले किती? 5.
आता या 5 अंकांना वेगवेगळ्या पद्धतीने अवायलेबल जागांमध्ये बसवायचं असेल, कसं करता येईल? सर, या रिकाम्या जागेत ठेवण्यासाठी 5 अंकांची उपलब्धता आहे. 5 पैकी कोणता तरी इथे फिक्स झाला तर या रिकाम्या जागेत 4 बसतील. 4 पैकी एक इथे फिक्स झाला तर या रिकाम्या जागेत 3 बसतील. 3 पैकी एक इथे फिक्स झाला तर उरला 2 आणि इथे मात्र ठेवण्यासाठी किती असेल? फक्त आणि फक्त एकच असेल. मित्रांनो, गुणाकार करा. 4 पंच 20, 20 त्रिक 60 आणि 60 दोन्ही 120. म्हणजे यापासून जर आपण 7 अंकी टेलिफोन नंबर बनवले, ज्यामध्ये 5 हा डाव्या कडेला आणि 6 हा उजव्या कडेला असेल, तर असे नंबर मित्रांनो किती बनतील? एकूण 120 बनतील. क्लिअर आहे? समोर जाऊया पहा. नेक्स्ट आहे 2 5 6 9 7 4. या संख्येतील अंकांना एकदाच वापरून 5 व 6 हे अंक कडेवरच असतील. या प्रकारे नवीन संख्या बनवल्यास किती संख्या बनतील? तर मित्रांनो, तुम्हाला वाटते आहे की सर मागचा प्रश्न होता हा तसाच आहे, परंतु मागचा प्रश्न आणि हा प्रश्न यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. तो फरक म्हणजे मित्रांनो, इथे उजव्या कडेला 5 आणि डाव्या कडेला 6 हेच असले पाहिजे, हे त्याने फिक्स करून दिलेलं होतं. या प्रश्नात मात्र असं दिसत नाहीये. हा फक्त एकच वर्ड यूज करतो आहे, 5 व 6 अंक हे काय असले पाहिजे? कडेवरच असले पाहिजे. मग मित्रांनो, या ठिकाणी 2 पॉसिबिलिटीज बनतात. आपल्याला दिलेली संख्या 1 2 3 4 5 6 6 अंकी आहे, म्हणून 6 बॉक्स घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि 6. मित्रांनो, एक अरेंजमेंट आणखीन पॉसिबल आहे. कशी आहे, काय आहे समजून घ्या. सर 1 2 3 4 आणि 5, 1 2 3 4 5 आणि 6. आता तो असं म्हणतो आहे की 5 व 6 हे अंक कडेवरच असले पाहिजे, म्हणजे ॲट द एक्स्ट्रीम एंडला असले पाहिजे. तर मित्रांनो, आपण 5 ला इथे घेतलं आणि 6 ला इथे घेतलं, तर मी बरोबर घेतलं की नाही सांगा? मित्रांनो, हे अर्ध सत्य आहे. अर्ध सत्य आणखीन बाकी आहे. सर 5 आणि 6 कडेवर असे घेतले. एक आणखीन पॉसिबिलिटी आहे, 5 आणि 6 कडेवर या पद्धतीने आपल्याला घेता येईल. एकदा असे घ्यायचे आणि एकदा असे घ्यायचे. क्लिअर? आता मित्रांनो, 5 आणि 6 हे अंक फिक्स झाले, तर रिकाम्या जागेत ठेवण्यासाठी आपल्याकडे 1 2 3 आणि 4 अंक उरले आहेत. या पहिल्या बॉक्समध्ये ठेवण्यासाठी 4 अंक उपलब्ध आहेत. 4 पैकी एक यामध्ये फिक्स झाला तर इथे ठेवण्यासाठी 3 अंकांची उपलब्धता असेल, इथे ठेवण्यासाठी 2 आणि मित्रांनो इथे ठेवण्यासाठी 1. सेम सिच्युएशन आपण इथे पण पाहू शकतो. पहिल्या बॉक्समध्ये येण्यासाठी 4 अंक उपलब्ध आहेत, दुसऱ्या बॉक्ससाठी 3, तिसऱ्या बॉक्ससाठी 2, तर चौथ्या बॉक्समध्ये मित्रांनो 1 अंक येऊ शकतो. यांचं जर मी कॅल्क्युलेशन केलं तर 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24 आणि इकडे सुद्धा 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24. मित्रांनो, एकदा 5 आणि 6 असे घेऊन 24 अंक बनतील आणि 5 आणि 6 असे घेऊन सुद्धा किती बनतील? 24 अंक बनतील. म्हणजे एकूण अंक जे आहेत ते बनले पाहिजे 24 अधिक 24 म्हणजे 48. 48 इज द करेक्ट आन्सर. आरबीआयच्या एका एक्झाममध्ये विचारण्यात आलेला अगदी सोपी प्रश्न आहे. पुढे जाऊया मित्रांनो, पहा. नेक्स्ट आहे 2 3 5 6 7 9 या अंकांपासून 5 ने भाग जाणारी व कोणताही अंक पुन्हा न येणारी अशा 3 अंकी किती संख्या तयार होऊ शकतात, असा प्रश्न विचारलाय. प्रश्न आहे मित्रांनो क्लास 1 एक्झाम मध्ये विचारण्यात आलेला, MPSC राज्य सेवा CSAT. अगदी चुटकी सरसी इझिली आपल्याला सॉल्व्ह करता येईल. रिक्वायरमेंट लक्षात घ्या. किती अंकी संख्या बनवायची आहे? 3 अंकी संख्या बनवायची आहे. जी रिक्वायरमेंट असेल मित्रांनो तेवढे बॉक्स या ठिकाणी बनवायची असतील. 4 अंकी संख्या म्हटली तर 4 बॉक्स बनवा, 3 अंकी संख्या म्हटली 3 बॉक्स बनवा, 5 अंकी म्हणेल तर 5 बॉक्स बनवूया. 3 अंकी संख्या म्हणतोय तर या ठिकाणी आपण हे 3 बॉक्स बनवले. आता आपण एक उदाहरण पाहिलं होतं ज्याच्यामध्ये आपण इथे अवेलेबिलिटी, इथे अवेलेबिलिटी, इथे अवेलेबिलिटी हे चेक करत होतो. आता इथे पण सर तसंच करायचं का? कारण 1 2 3 4 5 6 अंक दिले आहेत, मग इथे 6 येऊ शकतात, इथे 5, इथे 4. तर मित्रांनो तुम्ही जर या पद्धतीने केलं तर तुमच्या बनणाऱ्या संख्या 5 ने भाग जाणाऱ्याच बनतील असं नाही, त्या वेगवेगळ्या 5 ने आणि इतरही संख्यांनी भाग जाणाऱ्या किंवा 5 ने भाग न जाणाऱ्या सुद्धा बनतील. पण प्रश्न म्हणतो आहे की 5 ने भाग जाणाऱ्या संख्याच बनल्या पाहिजे.
5ने भाग जाणाऱ्या संख्या बनवायच्या असतील तर मित्रांनो तुम्हाला 5ची कसोटी माहिती असली पाहिजे. सगळ्यांना माहिती असेल ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 हे अंक असतात त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जातो. आता मित्रांनो आपल्याला दिलेल्या अंकांमध्ये 0 तर कुठं दिसत नाही, म्हणजे या ठिकाणी 0 येण्याची संभाव्यता किंवा शक्यता बिलकुल नाही. आपण ना या ठिकाणी 5ला पुट करू शकतो, म्हणजे इथं काही जरी ठेवलं तर 5ने भाग जाणाऱ्या संख्याच या ठिकाणी आपल्या बनतील. ठीक आहे ना मित्रांनो, ऑप्शनमध्ये तुम्हाला याचं उत्तर नाही मिळणार कारण ऑप्शन चुकीचे आहेत. आता पहा, या पहिल्या बॉक्समध्ये ठेवण्यासाठी 5ला कट करा. या पहिल्या बॉक्समध्ये ठेवण्यासाठी 1 2 3 4 5 अंकांची उपलब्धता आहे. 5 पैकी एक जर इथे फिक्स झाला तर दुसऱ्या बॉक्समध्ये ठेवण्यासाठी कितीची अवेलेबिलिटी असेल? 4ची. असं मित्रांनो करेक्ट आन्सर 4 पंच 20 यायला पाहिजे. पुढे जाऊया. सिंपल प्रश्न होता. विजय या शब्दातील अक्षरांना केवळ एकदाच वापरून किती अर्थपूर्ण किंवा अर्थहीन शब्द बनवता येतील? तर मित्रांनो आपण शिकलो आहे, सर्वात पहिले ऑब्झर्व करायचं काही रिपीट होत आहे का. विजय या शब्दातील अक्षरांना आपण ऑब्झर्व केलं तर इथे एकही अल्फाबेट रिपीट होताना दिसत नाही. यामध्ये मित्रांनो 5 अल्फाबेट आहेत, तर या ठिकाणी रिक्वायरमेंट सुद्धा आपल्याला 5च बॉक्सची असेल, कारण 5 अल्फाबेटचे क्रम वेगवेगळे करून आपल्याला नवीन शब्द बनवायचा असेल. तर इथे मी पहिला बॉक्स घेतला 1 2 3 4 आणि 5. मित्रांनो पहिल्या बॉक्समध्ये टाकण्यासाठी आपल्याकडे 5 अल्फाबेट आहेत. 5 पैकी एक इथे जाईल, म्हणजे दुसऱ्या बॉक्समध्ये ठेवायला 4 शिल्लक राहतील, इथे 3 शिल्लक राहतील, इथे 2 शिल्लक राहतील आणि मित्रांनो या ठिकाणी किती राहील? एकच शिल्लक राहील. बस गुणाकार करा. 4 पंच 20, 20 त्रिक 60 आणि 60 दोन्ही 120. म्हणजे मित्रांनो यापासून शब्द बनवले तर कोणत्याही अल्फाबेटची पुनरावृत्ती न करता 120 नवीन शब्द आपल्याला बनवता येतील. सिंपल आहे. बस ट्रिक लक्षात ठेवा की नेमकं आपल्याला काय करायचं असेल. मित्रांनो पुढला प्रश्न पहा. अमरावती या शब्दातील अक्षरांना केवळ एकदाच वापरून किती नवीन शब्द बनवता येतील? आता मात्र इथे सावध राहा. अमरावतीचं जे स्पेलिंग आहे त्या स्पेलिंगमध्ये मित्रांनो ए हा अल्फाबेट 3 टाइम्स येतो आहे. इतर तर काही रिपीट होताना दिसत नाही. जर मित्रांनो एखाद्या शब्दामध्ये काही अल्फाबेट रिपीट होत असतील तर आपण लिहितो टोटल अरेंजमेंट इज इक्वल टू वर घ्यायचं n फॅक्टोरियल आणि खाली घ्यायचं मित्रांनो जे काही रिपीट झाले असतील, ए 3 वेळा रिपीट होतो आहे तर ते फॅक्टोरियल. याला सॉल्व्ह करूया. सर n फॅक्टोरियल म्हणजे सर्व काउंट करून घ्यायचे, मोजून घ्यायचे. इथे मोजले तर 1 2 3 4 5 6 7 8 एकूण आपल्याला 8 अल्फाबेट दिले आहेत, म्हणून n फॅक्टोरियल म्हणजे 8 फॅक्टोरियल. मित्रांनो ए 3 वेळा रिपीट झाला म्हणून त्याचे काय घ्यायचे? 3 फॅक्टोरियल घ्यायचे. कंटिन्यू करूया. 8 गुणीला 7 गुणीला 6 गुणीला 5 गुणीला 4 याच्या नंतर येणारं 3 2 1 आणि याच्या छेदात येणारं 3 2 1 काय येईल मित्रांनो? या ठिकाणी कटेल. बस यांचा गुणाकार करा. आपल्याला उत्तर मिळेल अमरावती या शब्दातील अक्षरांना एकदाच वापरून किती नवीन शब्द बनवता येतील. सो सिंपल आहे. गुणाकार करून पाहायचा. आता येतोय मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न, जो थोडासा ट्रेंडी आहे, म्हणजे मॅक्झिमम वेळा विचारला जातो आणि इथे थोडंसं काही त्याने वेगळं सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. काय वेगळं आहे तर प्रश्न वाचूया. प्रश्न दिला आहे होम या शब्दातील अक्षरांना एकदाच वापरून स्वर नेहमी सोबतच असतील, वॉवेल ऑलवेज कम्स टुगेदर, या पद्धतीने नवीन शब्द बनवल्यास किती नवीन शब्द बनतील? पहिले तर मित्रांनो मी तुम्हाला प्रॅक्टिकली बनवून दाखवतो की त्याला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे आणि शब्द कसे बनतील. तो असं म्हणतोय की स्वर नेहमी सोबतच असतील. यामध्ये ओ आणि ई मित्रांनो स्वर आहे, तर स्वर सोबत असलं पाहिजे यानुसार जर शब्द बनवले तर एच ला घ्या, एम ला घ्या, ओ आणि ई ला मागे घ्या, हे सोबत घेतले. एच ला घ्या, ओ आणि ई ला मधात घ्या, एम ला इथे घ्या, हा बनला मित्रांनो दुसरा शब्द. तो म्हणतोय की असे किती नवीन शब्द आपल्याला बनवता येतील? अगदी सोपी आहे. काय करायचं पहा मित्रांनो, रिपीट होत असेल तर आपण टोटल अरेंजमेंट इज इक्वल टू n फॅक्टोरियल अपॉन रिपीट फॅक्टोरियल असं पाहिलं. जर तो वॉवेल कम्स टुगेदर किंवा हा झाला बेसिक प्रश्न, याचा अप्लाइड प्रश्न असेल की 11 विद्यार्थी आहेत, त्यामध्ये 2 मुली आहेत, पण मुली नेहमी सोबतच बसतील
यानुसार जर आपण त्यांची अरेंजमेंट केली तर त्यांना किती वेगवेगळ्या प्रकारे बसवता येईल, तो प्रश्न असेल किंवा बोर्डवरचा प्रश्न असेल, यांना कसं सॉल्व्ह करायचं ते या प्रश्नाच्या माध्यमातून समजून घेऊया. मित्रांनो बघा, इथं टोटल अरेंजमेंट काढताना लिहायचं n फॅक्टोरियल आणि याला गुणायचं जेही सोबत असायला पाहिजे सांगितलं असेल ते. स्वर सोबत आहे म्हणून या ठिकाणी काय घ्यायचं, स्वरात जेवढे असतील तेवढे फॅक्टोरियल. जर मित्रांनो काही रिपीट झालं असतं तर रिपीट होणारे फॅक्टोरियल आपण कुठे घेतले असते, खाली घेतले असते. तर हे लक्षात ठेवा. जर कम्स टुगेदर असेल, एकत्रित येणे आवश्यक असेल, तर ते काढण्यासाठी आपण यूज करूया n फॅक्टोरियल इंटू स्वर जेवढे आले असतील त्यांचे फॅक्टोरियल. सर आता इथे n फॅक्टोरियल कसं काढायचं, मागच्या अमरावती या केसमध्ये आपण मोजलं होतं 1 2 3 4 आणि डायरेक्ट मांडलं होतं 4 फॅक्टोरियल. मग सर इथे 4 फॅक्टोरियल घ्यायचं का, तर मित्रांनो नाही. n फॅक्टोरियल काढताना इथे थोडं सावध राहा. आपल्याला म्हणतो आहे वॉवेल ऑलवेज कम्स टुगेदर, स्वर सोबत असले पाहिजे. तर मित्रांनो या ठिकाणी मी काय करतो, व्यंजन आणि स्वर हे वेगवेगळे लिहून घेतो. आपल्याला दिलेला जो शब्द आहे होम, यामध्ये यच आणि यम हे व्यंजन आहेत, तर ओ आणि ई हे काय आहेत मित्रांनो, स्वर आहेत. आता यांना मोजा. सर आताही मोजले तर हे तर 4च भरतील. तर मित्रांनो मोजताना एक लक्षात घ्या, तुम्ही तो मूवी पाहिला असेल ज्याच्यामध्ये गोवा में वो बड़े डब्ल्यू के नीचे 10 करोड रुपये, ठीक आहे ना. त्याच्यामध्ये दोघं जण असतात पहा, एकाचं नाव असते आदी आणि एकाचं नाव असते मानव. जेव्हाही द्यायची पाळी येते तेव्हा ते म्हणतात आदी मानव इज अ सिंगल युनिट. म्हणजे आपण 4 जण नाही मोजायचे, 3च जण मोजायचे, कारण एक तो आणि दोघं आम्ही. यावरून लक्षात येते की जे कम्स टुगेदर आहेत त्यांना काय म्हटलं पाहिजे, आपण एकच म्हटलं पाहिजे. तर इथे ओ आणि ई जे कम्स टुगेदर आहेत, जे एक समूह फॉर्म करतात, त्यांना आपण काय म्हणूया, फक्त एकच म्हणूया. या पद्धतीने यच आणि यम हे 2 झाले आणि ओ आणि ई यांचा एक समूह हा 1 झाला. मित्रांनो बेरीज केली तर n फॅक्टोरियल या ठिकाणी किती येते आहे, 3 येते आहे. बस इकडे पुट करूया पहा. सर n फॅक्टोरियल म्हणजे 3 फॅक्टोरियल, जेवढेही स्वर असतील तेवढे फॅक्टोरियल या ठिकाणी घ्यायचे. सर ओ आणि ई हे 2 स्वर आहेत. हे 2 स्वर मित्रांनो आपसात मागे पुढे 2 फॅक्टोरियल प्रमाणे अरेंज होतील. 3 फॅक्टोरियलचा अर्थ आहे 3 गुणिला 2 गुणिला 1 आणि 2 फॅक्टोरियलचा अर्थ आहे 2 गुणिला 1. कॅल्क्युलेशन करा. 3 दोन्ही 6 आणि साइन दोन्ही मित्रांनो किती, 12. म्हणजे होम या शब्दातील अक्षरांना स्वर नेहमी सोबतच असतील. यानुसार जर नवीन शब्द बनवले तर मित्रांनो किती शब्द बनले पाहिजे, 12 बनले पाहिजे. त्यामधले काही शब्द मी तुम्हाला बोर्डवर बनवून दाखवलेले होते. चला समोर जाऊया, आणखीन बघूया काय आहे. एका सभागृहाला 12 दरवाजे आहे. ज्या दरवाजाने आत जायचे त्याने बाहेर येता येणार नाही, तर किती प्रकारे जाणे येणे करू शकतो. मित्रांनो VVIMP प्रश्न बऱ्याचदा बऱ्याच एक्झाममध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि महाराष्ट्रातल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या खूप वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. मला सांगा टोटल किती आहेत, 12 दरवाजे आहेत. आपल्याला या ठिकाणी बॉक्स बनवायचे असतील, बॉक्स किती बनवावे लागतील, तर मित्रांनो बॉक्स जे आहेत ते रिक्वायरमेंट नुसार बनवायचे असं मी सुरुवातीपासून म्हणतोय. मग इथं रिक्वायरमेंट कितीची आहे, सर आपल्याला 2 दरवाजे लागतील. एक दरवाजा बाहेर जाण्यासाठी लागेल आणि एक दरवाजा आतमध्ये येण्यासाठी लागेल. म्हणून मित्रांनो मी या ठिकाणी काय केले आहेत, 2 बॉक्स काढले. आता कंडिशन आहे ज्या दरवाजाने आत जायचे त्याने बाहेर येता येणार नाही. म्हणजे आतमध्ये जाण्यासाठी आपल्याकडे 12 दरवाजे अवेलेबल आहे, पण बाहेर येताना एक दरवाजा कमी होऊन जाईल, कारण आपण ज्या दरवाजाने गेलो त्या दरवाजाने येता येणार नाही. म्हणजे इथे मित्रांनो अवेलेबिलिटी कितीची असेल, 11 दरवाजांची असेल. कॅल्क्युलेशन पहा, 12 1 12 शी 2 हातच्याले 1, 12 1 12 आणि 2 1 मित्रांनो 13. सो करेक्ट आन्सर जे आहे ते यायला पाहिजे 132. किती सिंपल प्रश्न आहे ना. थोडं इमॅजिन केलं तर असं वाटते की सर खूप लांबलचक जाईल, हा तर आमच्याकडून काही सॉल्व्ह होणे नाही. बस मित्रांनो मी एक ट्रिक शिकवतोय, ती ट्रिक लक्षात ठेवा. तुमचे 1-2 मार्क्स या ठिकाणी काय होतील, पक्के होऊन जातील. ठीक आहे. पहा 3 वेगवेगळ्या पोस्टसाठी 6 उमेदवार उपलब्ध आहेत, तर त्या 3 पोस्ट किती वेगवेगळ्या प्रकारे भरता येईल. आपण मानूया मित्रांनो 3 पोस्ट वेगवेगळ्या, एक SP ची आहे, एक तहसीलदार आहे, एक तलाठी आहे, अशा 3 पोस्ट आहे असं आपण मानलं.
तर रिक्वायरमेंट आहे मित्रांनो 3 जागांची, 3 ऑफिसर्स पाहिजे आहेत आपल्याला, 3 जागांची रिक्वायरमेंट आहे. आणि या 3 जागांसाठी किती उमेदवार उपलब्ध आहेत ते आपण चेक करूया. पहिल्या जागासाठी 6 उमेदवार उपलब्ध आहे. 6 पैकी कोणीतरी एक पर्सन या ठिकाणी सिलेक्ट होऊन जाईल. म्हणजे दुसऱ्या जागेसाठी आता उरले 5 जण. 5 पैकी कोणीतरी एक ही पोस्ट घेऊन टाकेल. मग या जागेसाठी उरले किती जण? 4 जण. ठीक आहे, सिंपल गुणाकार करायचा. 6 पंच 30 आणि 3 चूक मित्रांनो 12. सो करेक्ट आन्सर जे आहे या ठिकाणी ते यायला पाहिजे 120. अगदी सोप्या पद्धतीने आपण हे लक्षात घेऊ शकतो. ठीक आहे, चला आणखीन समोर जाऊया. बघा, 36 शिक्षकांपैकी कोणत्याही दोघांची मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक म्हणून निवड करायची असेल तर ती निवड किती प्रकारे करता येईल? मित्रांनो, निवड हा शब्द आला तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटेल की हा प्रश्न कॉम्बिनेशनचा आहे. ज्यांना ॲडव्हान्स मॅथविषयी माहिती आहे मी त्यांच्याविषयी बोलतो आहे. निवड म्हणजे मित्रांनो सिलेक्शन, आणि सिलेक्शन इज अ पार्ट ऑफ कॉम्बिनेशन. अरेंजमेंट जिथे आपण अंक मागे पुढे करतो, शब्द त्यामधील अक्षर मागे पुढे करतो, क्रम चेंज करतो, तो प्रश्न असतो मित्रांनो परम्युटेशनचा. ठीक आहे ना. चला पाहत राहा बोर्डवर. 2 पोस्ट आहेत, एक आहे मुख्याध्यापक आणि एक आहे उपमुख्याध्यापक. सो रिक्वायरमेंट असेल दोघांची म्हणून 2 बॉक्स काढले. मुख्याध्यापक बनण्यासाठी 36 टीचर्स अवेलेबल आहेत. 36 पैकी कोणीतरी एक मुख्याध्यापक म्हणून निवडला जाईल आणि उपमुख्याध्यापकासाठी मग अवेलेबल राहतील 35 जण. बस मित्रांनो, 36 आणि 35 यांचा गुणाकार करा आणि कोणतं ऑप्शन करेक्ट इथे आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे ना. चला समोर जाऊया. पुढे दिला मित्रांनो, कानपूर ते लखनौ दरम्यान जाणे येणे करण्यासाठी 15 बसेसची उपलब्धता आहे. एक व्यक्ती किती प्रकारे कानपूरहून लखनौला जाणे येणे करू शकतो जर तो येताना वेगळ्या बसचा वापर करत असेल? तसाच प्रश्न आहे मित्रांनो तो दरवाजाचा. पहा, कानपूरहून लखनौला जाण्यासाठी किती बस अवेलेबल आहेत? 15 बस अवेलेबल आहेत. फक्त कंडिशन आहे, ज्या बसने तुम्ही गेले आहात त्या बसने तुम्हाला परत येता येणार नाही. सपोज जर तुम्ही ए या बसने गेले तर तुम्हाला परत येताना ए ही बस चालणार नाही, तुम्ही बी बस मात्र यूज करू शकता. ठीक आहे ना. या पद्धतीने मित्रांनो लक्षात घ्या, इथे आपल्याला रिक्वायरमेंट 2 बसची आहे. एक बस आपल्याला जाण्यासाठी लागेल आणि दुसरी बस आपल्याला तिकडून परत येण्यासाठी लागेल. क्लिअर आहे ना. रिक्वायरमेंट तुम्हाला सांगेल की आपण बॉक्स डब्बे किती बनवले पाहिजे. रिक्वायरमेंट लक्षात घ्या म्हणजे बॉक्स बनवता येतील. आता मित्रांनो, जाण्यासाठी आपल्याकडे 15 बसेस अवेलेबल आहेत, परंतु येण्यासाठी मात्र 14 बसेस अवेलेबल असतील, कारण ज्या बसने गेलो आहे त्या बसने आपल्याला परत येता येणार नाही. फायनल कॅल्क्युलेशन करूया. सर 15 चूक 60 0 हातचे आले 6, 15 1 15 आणि 6 21. सो करेक्ट आन्सर जे आहे मित्रांनो ते काय यायला पाहिजे? 210 हे यायला पाहिजे. परत पहा, 15 चूक 60 0, 15 1 15 आणि 5 20 आणि 21. सिंपल आहे मित्रांनो. हे ट्रेंडी प्रश्न आहेत. तुम्ही ज्या काही परीक्षांची तयारी करत आहात किंवा देऊ इच्छित आहात, सरळ सेवा आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इतर एक्झाम आहेत, निश्चितपणे तुम्हाला यासारखे प्रश्न त्यामध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर बघा, 1 2 3 4 5 या अंकांपासून 2 अंकी किती संख्या तयार होतील ज्यातील प्रत्येकात वरील अंक एकापेक्षा जास्त वेळा येणार नाही? तर मित्रांनो हा प्रश्न तसाच आहे जसा आपण ऑलरेडी सुरुवातीला 1-2 प्रश्न घेतले आहेत. तर मला अपेक्षित आहे की या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सुचवाल. मित्रांनो, यांसारख्या व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथे थांबूया. धन्यवाद.